बुलढाण्याच्या चिखल्या गावातील वादाचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून वाद झालेला होता। 20 तारखेच्या रात्री हा सगळा वाद झालेला होता। 2 गटात वाद झाला। बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील चिखला गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा सार्वजनिक जागेत बसवलेला पुतळा हटवण्यावरून 2 गटात वाद झाला होता। वाद होऊन तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली होती। प्रकरणातील पहिला सीसीटीव्ही समोर आलाय। 20 फेब्रुवारी रोजी गावातील अंगणवाडी समोरील मोकळ्या जागेत छत्रपती शिवरायांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला होता। यावरून 2 गटांमध्ये वाद निर्माण झाला होता। या वादाचं पुढे हाणामारीत रूपांतर झालं। पुतळा हटवू नये यासाठी पुढे आलेल्या महिलेला काही व्यक्तींनी मारहाण केल्याचा आरोप आहे। तसंच संबंधित महिलेच्या अंगावरील कपडे फाडल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखला या गावात उभा आहे आणि या ठिकाणी 20 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यासंदर्भात 2 गटांमध्ये या ठिकाणी वाद झाला। एक गट हा पुतळा इथेच राहू द्यावा अशी मागणी करत होता, दुसरा गट हा पुतळा हटवण्यात यावा अशी मागणी करत होता। मी सध्या या ठिकाणी गावामध्ये उभा आहे आणि आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी प्रशासनाकडून या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे आणि ही जमावबंदी जी आहे ती 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत लागू राहणार आहे। आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एका अज्ञाताने या ठिकाणी खुल्या जागेत आणून बसवला होता। तो आपला अर्धाकृती पुतळा होता आणि हा पुतळा हटवण्यात यावा अशी मागणी गावातील एका गटातील काही व्यक्ती करत होते। मात्र हा पुतळा असाच या ठिकाणी राहावा अशी मागणी या ठिकाणी एका गटातील एका महिलेने, सर्वसामान्य महिलेने या ठिकाणी केली आणि हा पुतळा हटवू नये यासाठी त्या महिलेने त्या गटातील काही व्यक्तींशी झुंज दिली आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी त्या महिलेला या ठिकाणी त्या गटातील काही व्यक्तींनी मारहाण केली। त्याचबरोबर तिचे कपडे फाटेपर्यंत तिला मारहाण केली आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे हा व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला। आणि आपण जर बघितलं तर हा प्रकार घडल्यानंतर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी आता उभारण्यात आलेला आहे। आधी हा पुतळा अर्धाकृती पुतळा होता आणि आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर शिवाजी महाराजांचा या ठिकाणी अश्वारूढ पुतळा आपल्याला उभारायचं पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी सध्या जमावबंदी लागू करण्यात आली, त्यामुळे सध्या गावामध्ये शांतता आहे। मात्र तणावपूर्ण वातावरणात ही शांतता पाहायला मिळत आहे आणि गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी या ठिकाणी, त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळू शकतो आपल्याला आणि पोलीस या ठिकाणी खबरदारी घेऊन की या ठिकाणची शांतता ही अबाधित राहावी। आपण जर बघितलं तर पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। गौरव साळी, पुढारी न्यूज, बुलढाणा। शिवरायांच्या पुतळ्यावरून झालेल्या वादानंतर बुलढाण्यातल्या चिखला गावात तणाव निर्माण झाला। पीडित महिलेचं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर त्यामुळे आंदोलन सुरू झालंय। शिवरायांचा पुतळा कायम स्वरूपी ठेवण्याची तिनं मागणी केली आहे। 26 फेब्रुवारीपर्यंत त्यामुळे बुलढाण्याच्या चिखला गावात जमावबंदी आहे, तर पोलिसांचा कडक बंदोबस्तही तैनात आहे। गाड्यांच्या तोडफोडीचे अवशेष अद्याप कायम आहे, त्यामुळे भीतीमुळे काही ग्रामस्थांनी गावही सोडलंय। बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावात ही घटना घडली असून 4 दिवस उलटल्यानंतर सध्या तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। 20 फेब्रुवारीला गावातील अंगणवाडी समोरच्या मोकळ्या जागेत बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यावरून 2 गटात वाद झाला होता। त्या वादाचं रूपांतर पुढे हाणामारीत झालं। पुतळा हटवू नये यासाठी पुढे आलेल्या महिलेला काही व्यक्तींनी बेदम मारहाण केली, तसंच तिच्या अंगावरचे कपडे फाडल्याचाही गंभीर आरोप आहे। तर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होतोय। दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चिखला गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। अक्षरशः त्यांनी मला गोल घेऱ्यात घेऊन मारलेलं आहे आणि जे व्हिडिओ तुमच्या समोर आले आणि त्याच्यानंतर एक व्हिडिओ परत त्यांनी क्रॉप करून जो तुम्हाला टाकलेला सोशल मीडियावर टाकलेला आहे, क्रॉप करून जेव्हा माझा दादा आणि माझी वहिनी मला धरत आहे, त्या तो स्टार्टिंग पासून जर व्हिडिओ पाहिला तेव्हा समजतो तो की माझी वहिनी ओढणीनं आणि स्वतःच्या शरीरानं आवळत होती, म्हणजे मला झाकत होती। माझा दादा मला त्या लोकांमध्ये जाऊ देत नव्हता, कारण माझी लहानी बहीण लहानी भाऊजे लोक माझ्या बाया मारत होत्या म्हणून मी तिकडे पळत होते। तर माझा मोठा भाऊ माझी वहिनी मला कपडे अंगावर नसल्या कारण ओढत होती माग। हा सगळा वाद जागेचा आहे। जागा म्हटल्यापेक्षा गावकऱ्यांचं असं म्हणणं होतं की बाबा तो पुतळा मध्यभागी घेतल्यापेक्षा एका साईडला घ्यावा। साईडला यासाठी घ्यावा किंवा गावात तेवढीच जागा आहे आणि कोणी येईल पुतळ्यावर समजा काही सिंतोडे वगैरे उडतील किंवा पुतळ्याचा विटंबा होण्याची शक्यता असते, नाकारता येत नाही। त्यामुळे सगळ्यांचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा बाजूला घेतलं पाहिजे, एवढं वरून हा वाद पेटलेला आहे। नेहमी अशाच घटना चालू राहतील। हे राजकीय क्षेत्रातून ती
नेहमी असं वाद चालू ठेवते, पण हा वाद इतक्या टोकाला पोहोचल असं आम्हाला वाटलं नव्हतं. आता गावात पुतळा राहू द्यायचा की नाही? तुमची भूमिका काय आहे? आमची भूमिका तीच आहे ना, पुतळा राहू द्यायला पाहिजे. फक्त जागा बदलायची. जागा म्हणजे त्यांचं जे गावातलं जे वातावरण आहे त्यांच्या कायद्यानुसार म्हणजे त्यांच्या नियमानुसार त्यांना जिथं चांगलं वाटन त्या ठिकाणी ते बसवणार होते, असं माहिती मिळाली तिथून. आणि ते त्यांच्या हिशोबाने बरोबर आहे. किंवा ज्या ठिकाणी महाराजांची विटंबना होणार नाही, ज्या ठिकाणी जिथं चांगली जागा आहे तिथं पुतळा बसवला ते योग्यच राहील.